कुठला गुन्हेगार ठरवून टाकायचं आणि तुम्ही ते मीडियात चालवायचं आणि अख्खी एक जात गुन्हेगारी म्हणून ठरवायची. छोटे छोटे समाज धमकी देणं, ज्यात ओबीसीतले विजयंतीतले इतर काही घडलं की तो समाज गुन्हेगार. समाज कधीच कुठलाच गुन्हेगार नसतो. ती प्रवृत्ती असते प्रत्येक जातीतली, प्रत्येक धर्मातली, आणि ती प्रवृत्ती गुन्हेगारी प्रवृत्ती असते. विलासची क्रूर हत्या झाली तरी इथले खासदार म्हणतात की जिल्ह्याचा वाघ आहे. आता मी काय म्हणू शकतो त्यांना? आता ते वाघ स्वतःलाच म्हणायला लागले, त्याच्यामुळे मला काही नाही. ते वाघ तर ते वाघ, काय म्हणायचं त्याला? मात्र तुम्ही महेंद्र तुमच्या सारख्याने तसा प्रश्न विचारावा ही अपेक्षाही नाही. कोण स्वतःला वाघ म्हणतंय म्हणजे याचा अर्थ दुसरे कोणी सगळे शियाळे समजतात स्वतःला, असं नाही ना. ही संवेदना अपेक्षित आहे खासदाराकडनं. या कुटुंबाचं सुद्धा सांत्वन करण्यात यायला पाहिजे. करण्यात आरोप होत आहेत. त्यांनी मात्र हे आरोप सगळे फेटाळलेत आणि आमचे सीडीआर चेक करा, काय पाहिजे ते चेक करा, हे केवळ राजकारण केलं जाते असं देखील त्यांनी म्हटलं. एक लक्षात घ्या, ही घटना काय राजकारणाची आहे का? कुणाला काय बंद पडलं राजकारण करणं? आमच्यासाठी राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं आहे. पण त्यांनी ज्या ज्या पद्धतीने राजकारण केलं ते निवडणुकीपुरतं नव्हतं. फक्त एका व्यक्तीला उद्ध्वस्त करायचं होतं. आणि आता तुमच्यावर वेळ आली की राजकारण करताय. त्यांच्यावर वेळ आली की म्हणायचं ना हे सगळं राजकारण चाललंय. अरे माणूस गेलाय, हॉटेलचा मालक आहे, तिथे एसटी समाजाच्या गरीब पोराला मारतायत, त्याला वाचवण्यासाठी जातोय. ज्याला मारतायत तो काय त्याच्या जातीचा नव्हता, पण त्याला दया माया आली की याला वाचवलं पाहिजे, मारून टाकतील. पण त्यांचा उद्देश विलासलाच मारायचा होता. त्याच्यामुळं आता राजकारणाचा विषय त्यांनीच मध्ये आणून त्यांची अडचण आणखीन वाढवू नये. या सगळ्या गोष्टी उद्या त्यांची अडचणी वाढवणार आहेत.